इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मंजूने आता आंधळेपणाचं नाटक केलेलं आहे आणि त्या नाटक करण्याचा फायदा तिने बरोबर घेतलेला आहे आणि त्यामुळे माया ही तिच्या जाळ्यामध्ये कशी अडकलेली आहे आणि त्यामुळं ती आर्यनपर्यंत कशी पोहोचलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिने आर्यन आणि तात्यासाहेबांना एकत्र पाहिलं आहे आणि त्यांचा अड्डा देखील तिने आता शोधून काढलेला आहे आणि त्यामुळे आता आर्यनला जेरबंद करायला, आर्यनला पकडायला मदत होणार आहे. म्हणजेच आता मंजूने जे काय आंधळेपणाचं नाटक केलेलं आहे त्याचा फायदा मंजूला होताना दिसत आहे आणि सर्वजण गाफील असताना आता मंजू त्या आर्यनला सत्याच्या मदतीनं कसे पकडणार ते आपल्याला पुढील भागामध्ये तर पाहता येणारच आहे. पण आत्ता सध्या ती आर्यनपर्यंत कशी पोहोचली आहे ते आपल्याला या भागामध्ये पाहता येणार आहे. तर हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. सत्याला खरं तर माहितीच नसतं की मंजूला दिसत नाही म्हणून. सत्या तिला घराच्या बाहेर नेऊन वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा ती म्हणते की सत्या तू माझ्याशी खोटं का बोलतोय? मला दिसत नसलं तरी ऐकू येतं हे तुला कळतंय ना? मग तू मला असं का सांगतोय की इथं चिमण्या आहेत, त्या दाणा खात आहेत, मुलं आहेत ती चिखलात खेळत आहेत, त्यांची आई त्यांना मारत आहे, पण असं तर मला काहीच ऐकू येत नाही. तेव्हा सत्याला कळतं की आपण जे काही खोटं बोलतोय ते आता तिला समजलेलं आहे आणि त्यानंतर सत्या तिची माफी मागतो. पण त्यानंतर मंजूनं एक भारी गोष्ट त्याला सांगितलेली आहे आणि ती म्हणजे, "अरे, तुझ्या शर्टला तर औषधांचा डाग लागलेला आहे. जा बरं तो डाग आत्ताच्या आत्ता धुवून ये," असं ती सत्याला म्हणते. तेव्हा सत्याला काहीच कळत नाही मंजू नक्की काय बोलते आणि तो डाग पाहतो आणि म्हणतो, "हा डाग ना? हो अगं, औषधाचा डाग लागलेला आहे. मी पटकन जातो आणि स्वच्छ करतो," असं म्हणून तो वळतो आणि आता तो डाग तो स्वच्छ करण्यासाठी चाललेला असतो. तेवढ्यात त्याची ट्यूबलाईट पेटलेली आहे आणि त्याला कळलंय, अरे, मंजूला तर दिसत नाही तरी सुद्धा तिनं हा डाग कसं काय पाहिला? आणि मग त्याला कळलंय की मंजूला दिसत आहे आणि जेव्हा मंजू असं म्हणत असते, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचं हास्य अगदी पाहण्यासारखं झालेलं असतं. सत्याला कळतं की मंजूला दिसू लागलंय. तो म्हणतो, "तू काय म्हणलीस? आत्ता तुला माझ्या शर्टवरचा डाग दिसला?" ती म्हणते, "हो, मला दिसलं सगळं." सत्या म्हणतो, "तुला खरंच दिसतंय मंजू?" ती म्हणते, "अरे हो, मला खरंच दिसतंय." हे बोट किती आहेत सांग?" ती म्हणते, "हे ना, एक बोट आहे." सत्याला विश्वासच बसत नाहीये. तेव्हा तो म्हणतो, "मग मग ही बोटं किती आहेत सांग बरं?" लगेच त्याने 3 बोटं दाखवलेले असतात. ती म्हणते, "अरे सत्या, ही 3 बोटं आहेत." सत्या म्हणतो, "काय?" मंजू, "अगं, मला विश्वासच बसत नाहीये की तुला दिसतंय म्हणून." परत सत्याने आता 5 बोटं दाखवलेली आहेत. तो विचारतो, "ही किती आहेत?" तेव्हा ती म्हणते, "अरे सत्या, ही 5 बोटं आहेत." झालं तर. आता सत्याला जगातला सगळ्यात जास्त आनंद झालाय. त्याला कळलंय की मंजूला दिसू लागलेला आहे आणि तो खूप आनंदात आहे. खूप म्हणजे अगदी खूप आनंदात आहे आणि तो मंजूला म्हणतोय, "मंजू खरं सांग, म्हणजे तुला सगळं दिसतंय?" "अरे मला बिलीव्हच होत नाही ही गोष्ट की तुला सगळं दिसू लागलंय मंजू. मी किती खुश आहे तुला कसं सांगू? मला कळत नाहीये या भावना आता शब्दामध्ये कशा व्यक्त कराव्या." असं तो तिला बोलत आहे आणि तेव्हाच तिने तिच्या चेहऱ्यावरचा, तिच्या डोळ्यावरचा तो काळा गॉगल काढलेला आहे आणि ती सत्याकडे पाहत आहे. जेव्हा ती सत्याकडे तिच्या टपोऱ्या काळ्या डोळ्यानं पाहू लागते, तेव्हा सत्या अगदी आनंदित झालेला आहे आणि त्याने चक्क तिला उचललेलं आहे आणि गोल-गोल फिरवू लागलेला आहे. तेव्हा ती सत्याला म्हणते, "अरे हो, हो सत्या, बास, 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 बास कर." तो म्हणतो, "अगं हा आनंद इतका झालाय ना, मी कसं सांगू तुला आणि शब्दात कसं व्यक्त करू ना, तेच मला कळत नाहीये. मंजू, 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 मी खूप, खूप, खूप खुश आहे." असं म्हणून तो अगदी तिला गोल-गोल फिरवत आहे आणि सत्या तिला म्हणतो, "देवाचं खरंच मी किती आभार मानू ना, अगदी तेवढे थोडे आहेत. तुला दिसतंय ना, मग तू अशी गंमत का केलीस मंजू?" असं तो तिला विचारतोय. तेव्हा ती म्हणते, "गंमत नाही केलेली, मी प्लॅन केलेला आहे." सत्या म्हणतो, "कसला प्लॅन?" तेव्हा ती सांगते, "आपल्याला आता हा प्लॅन असाच चालू ठेवायचा आहे. कारण मला जर का दिसतंय असं म्हणलं, तर आपले सगळे दुश्मन आहेत ते जागे होतील. आपल्याला त्यांना असंच गाफील ठेवायचं आहे आणि गाफील ठेवूनच आपल्याला आर्यनला पकडायचं आहे. तुला तर माहिती आहे ना, मी आंधळं व्हावं असं कितीतरी जणांची इच्छा आहे. आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करायची आणि आर्यनपर्यंत जाण्याचा मार्ग आपला मोकळा करायचा आहे आणि एकदा का आर्यन आपल्या ताब्यात सापडला ना सत्या, की मग आपलं जे स्वप्न आहे ना, तेच म्हणजे आपल्या दोघांचं लग्न होण्याचं स्वप्न, ते मला पूर्ण करायचं आहे. आता डोळे असून तर ते स्वप्न सध्या पूर्ण होत नाही असं मला दिसतंय. त्यामुळं कदाचित देवानेच हा आपल्याला मार्ग दाखवलेला असेल." असं ती सत्याला म्हणते आणि मग सत्याला देखील ही गोष्ट खूप छान वाटते. पण आता आपल्या मुलीला दिसत नाहीये ही बातमी
मंजूच्या आईपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळं मंजू आणि मंजूची बहीण अमृता ह्या दोघी आलेल्या आहेत आणि जेव्हा त्यांना हे कळतं की ऑपरेशन झालेलं आहे, डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे, तरी देखील मंजूला दिसत नाही, तेव्हा मात्र त्या दोघी अतिशय दुःखी झालेल्या आहेत आणि त्या दोघीही तिला भेटण्यासाठी आलेल्या आहेत. तेव्हा आई अक्षरशः रडत असते. तिला खूप वाईट वाटत असतं. ती मंजूला म्हणते, "मला कळतच नाहीये की कुठल्या जन्मीचं पाप माझं हे आता माझ्यासमोर आलंय. माझ्या मंजूला एवढा त्रास का होतोय मला समजत नाहीये. पहिल्यांदा तर ती सस्पेंड झालेली आहे आणि त्यानंतर तिचा हा असा त्या आर्यननं छळ केलेला आहे आणि छळ करून सुद्धा देवाने तिची दृष्टी माघारी आणायला पाहिजे होती, पण देवाने तसं काही केलेलं नाही." कारण आत्ताच मायाने अमृता आणि मंजूची आई यांना पेढे दिलेले असतात आणि ते पेढे म्हणजे मंजूला दिसत नाहीयेत या गोष्टीचे दिलेले असतात. आता सत्याला माहिती आहे की मंजूला तर दिसतंय. त्याच्यासमोर मंजूची आई आणि अमृता दोघी रडत आहेत. पण आता सत्याला असं काहीच बोलता येत नसतं. सत्या त्यांना दिलासा देत असतो आणि म्हणत असतो, "अहो काकू, नका असं तुम्ही विचार करू. जे काही झालंय ना, ते चांगलं झालंय असं म्हणायचं आणि ईश्वराची इच्छा आहे असं समजायचं. यातून देखील काहीतरी चांगलं होईल. मी तिला अतिशय चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे आणि तिची दृष्टी माघारीच आणणार आहे," असं तो तिला समजावून सांगत असतो. तर मंजू देखील आईला सांगत असते, "अगं आई, तू नको काळजी करू. हे बघ, मी आहे ना, जसं आहे ना तशी मी राहायला तयार आहे. सत्या किती प्रेमळ आहे तुला माहिती आहे ना. माझी तो खूप खूप काळजी घेतो. त्यामुळे तो अजिबात राग मानून घेऊ नको." पण या सगळ्या गोष्टीचा माया आणि सपना यांना मात्र खूपच आनंद होत असतो. कारण एकतर अमृता आणि मंजूची आई आलेल्या आहेत आणि त्या दोघीही अक्षरशः रडकुंड्या आलेल्या आहेत आणि रडत आहेत आणि हे सगळं पाहताना माया आणि सपना यांना अगदी आसुरी आनंद झालेला असतो. पण इकडे मंजू मात्र आईला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते. ती सांगते की सत्या काय असाच गप्प बसणार नाहीये. सत्या मला खूप चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखवणार आहे आणि माझी दृष्टी माघारी आणल्याशिवाय सत्या काय शांत बसत नसतो, असं सगळं ती आईला समजावून सांगत असते. पण आईला मात्र त्या गोष्टी पटत नसतात. तिला खूप खूप वाईट वाटत असतं. खरं तर आता सत्याच्या मनात येत असतं की यांना आपण गुपचूप हे सगळं सांगावं का? ह्यांना आपण सांगावं का की मंजूला आता स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे, पण माया आणि सपना जवळच असतात. त्यामुळे तो त्यांना म्हणतो, "हे बघा, मी तुम्हाला घरी सोडतो, तुम्ही घरी चाला आणि तुम्हाला मी व्यवस्थितपणे समजावून सांगतो, त्या गोष्टी नीट समजावून घ्या," असं तो त्यांना बोलतो. पण इकडे मंजूने त्याला खुणवून सांगितलंय की अजिबात आपल्या प्लॅनविषयी काहीही सांगायचं नाही. आता अमृता आणि मंजूची आई यांना सत्या हा त्यांच्या घरी घेऊन चाललेला असतो. पण आता तो त्यांना हे सिक्रेट सांगणार नाही. कारण मंजूने त्याला खुणवून सांगितलेलं आहे की या बाबतीत तू कोणालाही काहीही सांगायचं नाही. ही बाब फक्त आपल्या दोघांच्या मध्येच असणार आहे. सत्या निघून गेलेला असतो आणि आता माया मात्र चांगलीच खुश झालेली असते. मायानं ही बातमी तात्यासाहेबांना दिलेली असते. तात्यासाहेबांनी तिला सांगितलेलं असतं की लवकरात लवकर आम्हाला भेटायला ये आणि आता ती मंदिराला जायचंय म्हणून तात्यासाहेबाला भेटायला चाललेले असते. पण आता हे सगळं ऐकलेलं असतं मंजूने आणि मंजू पण आता मायाच्या मागं लागलेली असते की मला देखील मंदिरात यायचं आहे. तेव्हा ती म्हणते, "तुला काय करायचंय तिथं? अगं तू घरातच बस. तुला कशाला त्रास करून घेते?" पण शेवटी मायाच्या मनात येतं की हिला काय कळणार आहे? आपण हिला मंदिरात थांबवूया आणि आपण तात्यासाहेबांना भेटायला जाऊया. हिला आपण सांगूया की "तू इथंच बस. आम्ही आहोत इथं मंदिरात," असं सांगून हिला बसवून जाऊ. कारण हिला तर काही दिसतच नाहीये. त्यामुळं आपण तिच्या न दिसण्याचा गैरफायदा घेऊ शकतो, असा आनंद आता मायाला झालेला असतो आणि तिला पटकन तात्यासाहेबांना जाऊन भेटायचं असतं आणि तात्यासाहेबांना ती बातमी द्यायची असते. खरं तर आता तात्यासाहेबांनीच मायाला अड्ड्यावर बोलवलेलं असतं आणि हे सगळं काही मंजूने ऐकलेलं आहे आणि त्यामुळे तिला आता तात्यासाहेबांचा अड्डा नक्की कुठं आहे, त्याचबरोबर ही माया नक्की त्यांना जाऊन काय बोलते, हे सगळं ऐकायचं असतं. आणि आता माया ही मंजूला घेऊन म्हणते, "चल आता आम्ही तुला मंदिरात घेऊन जातो." सपना म्हणते, "अहो ह्यांना घेऊन जाण्याची गरज आहे का?" माया म्हणते, "अगं सपने, खुळ्या डोसक्याचे कशाला विचार करतेस तू? हिला कुठेतरी बसवायचं आणि आपण जाऊन यायचं. हिला म्हणायचं की बस इथंच. आम्ही आहोत इथंच मंदिरात. जरा फिरून बघतो." आणि असं म्हणून तिला गुपचूप ठेवून आपण निघून जायचं. हे ऐकल्यावर सपना देखील म्हणते, "ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणताय ना त्याप्रमाणेच करूया." आणि आता तिघीही मंदिरात गेलेल्या असतात. मंदिरात गेल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे मंजूला एका ठिकाणी उभा केलेलं असतं आणि तिला उभा करून ह्या दोघीही आता गुपचूप फरार झालेल्या असतात आणि त्या तात्यासाहेबांकडं निघून जात असतात. मंजू त्यांच्याकडे पाहत असते, पण यांना असं वाटत असतं की आता मंजू आपल्याला पाहणार नाही आणि मंजूला काहीच कळणार नाही.
मंजूला त्या एका ठिकाणी थांबवतात आणि ह्या दोघी निघून जातात. ह्या दोघी गाडीत गेलेल्या असतात तेव्हा मंजू रिक्षा करते आणि रिक्षात बसून मंजूने त्यांचा पाठलाग करायला सांगितलेला आहे. मंजू बरोबर त्यांच्या पाठीमागे जात आहे. मंजूला देखील तो अड्डा कुठं आहे ते सगळं काही पाहायचं आहे आणि मंजू आता त्यांचा पाठलाग करून तात्यासाहेबांच्या अड्ड्यापर्यंत पोहोचलेले असते. इकडं तात्यासाहेब आणि माया हे आता एकमेकाशी बोलत असतात. तात्यासाहेब म्हणतात, "मग मम्मीबाई, काय बातमी आणली आहे तुम्ही आमच्यासाठी? म्हणजे तुमच्या सुनबाईंना आता कधीच दिसणार नाही." "छान, छान, छान. म्हणजे मम्मीबाई, तुम्ही खूप चांगली बातमी आणलेली आहे आणि आता त्यासाठी आम्ही तुम्हाला काय देणार आहे माहिती आहे का?" मम्मी विचारतात, "काय? काय देणार आहे तात्यासाहेब तुम्ही?" ते म्हणतात, "आता तुमचं खासदारकीचं तिकीट फिक्स झालेलं आहे. तुम्ही आमच्या पक्षाचे खूप मोठे कार्यकर्ते आहात मम्मीबाई, त्यामुळं तुमचं तिकीट फिक्स झालंय. आता तुम्ही निश्चिंत राहा आणि असंच आम्हाला मदत करत राहा." असं तात्या बोलत असतो आणि तेव्हाच तात्यासाहेबाच्या पलीकडून एक आकृती मायाच्या समोर येते आणि ती म्हणजे आर्यनची. तेव्हा मात्र मायाला म्हणजेच मम्मी साहेबांना मोठा धक्काच बसतो. ते म्हणते, "आर्यन तू?" तेव्हा आर्यन म्हणतो, "हो." तात्यासाहेब म्हणतात, "तो आपलाच माणूस आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका." ती म्हणते, "हा आर्यन आपला माणूस? अहो तो कसा आहे माहिती आहे ना?" तात्या म्हणतात, "तुम्ही तुमचं खासदारकीचं तिकीट आणि मंत्रिपद याचा विचार करा मम्मीबाई. बाकी गोष्टींचा विचार करू नका." आणि तेव्हाच आर्यन सांगतो, की "तुमच्या मंजूला आता मी कायमचं घेऊन जाणार आहे. तुमच्या डोक्याची कटकटच घेऊन जाणार आहे." तात्यासाहेब सांगतात, की "हो, आता आर्यन आहे ना, तो तुमच्या मंजूला कायमचं घेऊन जाणार आहे. म्हणजे तुमची कटकट कायमची मिटवणार आहे. तो तुमच्या मंजूला इथं कुठं ठेवणारच नाही. तो तिला परदेशात घेऊन जाणार आहे." तेव्हा मम्मीसाहेब म्हणतात, "हे सगळं नीट होणार आहे ना? ही जर का गोष्ट सत्याला कळली ना, तर तो मला सुद्धा जिवंत सोडायचा नाही." तेव्हा आर्यन चिडतो आणि म्हणतो, "सत्याचं तुम्ही नाव सुद्धा घेऊ नका. सत्याला आपल्यामध्ये अजिबात आणायचं नाही. मंजूला मी त्याच्याकडून अलगद काढून नेणार आहे. आता तिला दिसत नाही ना, यावेळेस सत्या माझ्या मागं आला होता कारण मी साताऱ्यातच होतो म्हणून. पण आता मी साताऱ्यात नसणार आहे, तर मी साताऱ्याच्या बाहेर निघून जाणार आहे." असं सगळं तो सांगत असतो. पण हे सगळं बोलणं मंजूनं बाहेरून ऐकलेलं असतं. मंजू भिंतीला कान देऊन हे सगळं ऐकत असते. पण ही गोष्ट मम्मी म्हणजेच माया, तात्यासाहेब आणि आर्यन यांना मात्र अजिबात माहिती नसते. आता बरोबर तो अड्डा कुठं आहे हे तिला कळलेलं असतं. त्याचबरोबर तात्यासाहेबाचा खास माणूस म्हणजे आर्यन आहे हे देखील आता तिला समजलेलं असतं आणि तिने आता त्याचं व्हिडिओ शूट देखील केलेलं असतं. व्हिडिओ शूटिंग करून तिनं तो पुरावा देखील स्वतःच्या जवळ ठेवलेला असतो. आर्यन सांगत असतो, की "आता लवकरात लवकर मी तुमच्या मंजूला घेऊन जाणार. परदेशाला जाणार. मीही निघून जाणार आणि तिलाही माझ्याजवळ ठेवणार. अगोदरच तिला दिसत नाही. तिला काय कळणार आहे, की आपण कुठं आहोत ते. एकदा का तिचं अपहरण केलं म्हणजे मंजू माझी कायमची झाली." असं तो बोलून दाखवत असतो आणि मम्मी आणि सपना ह्या मात्र थोड्या टेन्शनमध्ये आलेल्या असतात. पण त्यांनी तात्यासाहेबांना साथ देण्याचं ठरवलेलं असतं. पण आता मंजूने मात्र या सगळ्याचा व्हिडिओ काढलेला आहे आणि आता मंजू सत्याच्या मदतीनं आर्यनला कशी पकडते ते आपल्याला पुढील भागातच पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.